तर हॅलो हाय सर्वांना नमस्कार आणि नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर बरेच दिवस झालं मला सगळेजण बोलत होते की तुम्ही व्हिडिओ वगैरे काही टाकत नाही चॅनलवरती, काय झालं वगैरे. तर मला तेच शेअर करायचं होतं तुमच्यासोबत. तर व्हिडिओ न बनवण्याचं पहिलं कारण असं होतं, सध्या माझं एज्युकेशन चालू आहे, म्हणजे मी स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स करत आहे. तर माझं लास्ट इयर चालू आहे त्याचं. तर त्याच्या एक्झाम वगैरे होत्या, त्याच्यामुळे काय झालं की एक्झामवरती पूर्ण फोकस होता माझा. त्याच्यामुळे मी हे सगळं बंद ठेवलं होतं की व्हिडिओ वगैरे बनवायचं बंद ठेवलं होतं. बनवणारच नाही असा काही विषय नव्हता, बनवणार आहे, फक्त मी ते बंद ठेवलं होतं थोड्या वेळासाठी म्हणून. आणि त्याच्यानंतर दुसरं कारण असं झालं की एक्झाम झाल्या आणि त्याच्यानंतर सडनली माझी तब्येत खराब झाली. आणि तब्येत खराब झाल्यामुळं काय झालं की व्हिडिओ वगैरे बनवले नाहीत मी. पूर्ण फोकस माझा तब्येतीवरच होता की आपण पूर्ण बरं झालं पाहिजे, आपण पूर्ण बरं झाल्यानंतर आपण परत हे सुरू करूयात असं मी ठरवलं होतं. आणि मग आत्ता मला जरासं बरं वाटायला लागलं म्हणून सुरुवात करते मी. तर जेव्हा माझी तब्येत बरी नव्हती त्यावेळी काय झालं होतं की असं आराम करून करून पण माणसाला कंटाळा येतो की माणूस किती आराम करणार आहे वगैरे. त्यावेळी सहज एकदा मोबाईल पाहताना माझ्यासमोर एक लिंक आली होती. तर ती ओपन केली लिंक मी. तर त्या व्हिडिओमध्ये काही पुस्तकांची नावं सांगितली होती की ती पुस्तकं आपण जीवन जगताना वाचणं खरंच गरजेचं आहे, असं त्या पुस्तकामध्ये सांगितलं होतं. की ती पुस्तकं वाचल्यानंतर खरंच आपल्या लाईफमध्ये बरेच चेंजेस होतात असं सांगितलेलं. आणि बऱ्याच जणांच्या पॉझिटिव्ह कमेंट पण होत्या की खरंच आम्हाला ही पुस्तकं वाचून फायदा झाला वगैरे, म्हणजे अशा कमेंट होत्या बऱ्याच जणांच्या. त्याच्यामुळे मला वाटलं की चला आपणही बघूया, ट्राय करू की खरंच ह्याच्यामध्ये नक्की काय आहे. तसंही आपल्याकडे आता वेळ आहे, म्हणजे आपली एक्झाम वगैरे काही नाही, आपण व्हिडिओ वगैरे बनवत सध्या आपण आराम करण्याच्या झोनमध्ये आहोत. तर चला आपण बघूयात ह्याच्यामध्ये नक्की काय आहे ह्या पुस्तकांमध्ये. असं म्हणून मी ती पुस्तकं केली ऑर्डर की बघूयात तर नक्की काय आहे. तसंही आपण आरामच करतोय तर वाचूयात ते पुस्तकं, असं म्हणून मी ती ऑर्डर केली पुस्तकं. आणि ऑर्डर केल्यानंतर मी ती वाचायला सुरुवात केली. तर खरंच मी तुम्हाला मनापासून सांगते की 2-3 पेजेस जेव्हा मी सुरुवातीचे वाचले तेव्हाच मला असं वाटलं की अरे ही पुस्तकं अगोदरच का नाहीत आपल्याला भेटली वाचायला, अगोदरच भेटले असतं खरंच, म्हणजे आपल्यामध्ये बरेच चेंजेस झाले असते आणि खरंच हे आपल्याला वाचण्याची गरज होती. आणि थोडे दिवस अगोदर भेटले असतं बरं झालं असतं. पण काय झालं की माझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर पण त्या पुस्तकानेच मला दिलं. की त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की अगोदर नंतर असं काहीच नसतं. ज्यावेळी आपली योग्य वेळ असते त्यावेळी आपल्या योग्य वेळी योग्य गोष्टी आपल्याकडे सहजतेने येतात. त्यामुळे म्हणजे नाही का असं काही नसतं की म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट उशिरा मिळते किंवा आपल्याकडे ती लवकर येते, असं काही नसतं. ज्यावेळी आपली योग्य वेळ असते त्यावेळी योग्य वेळी ती गोष्ट आपल्याकडे येते. मग तेव्हा मला असं समजलं की नाही, म्हणजे आत्ता आपली योग्य वेळ आहे त्याच्यामुळे आपल्याला ही पुस्तकं वाचायला भेटली आणि ती पुस्तकं वाचावीत असंही आपलं मन झालं. म्हणजेच की आपली आत्ता योग्य वेळ आहे, त्याच्यामुळे ती आपल्याकडे आली गोष्ट. तर ती पुस्तकं वाचताना मला असं जाणवलं की म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला जे काही शिकायला मिळते तेच माझे अनुभव जर मी तुमच्यासोबत शेअर केलं तर तुम्हालाही नक्कीच याचा फायदा होईल असं मला वाटलं. त्याच्यामुळे आजपासून मी हे नवीन सुरुवात करते आहे की जे काही मला त्या पुस्तकांमधून शिकायला मिळेल ते मी असं लिहून ठेवते, नोट डाऊन करते आणि तेच मी तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे. आणि त्याचबरोबर त्या पुस्तकाचं नावही मी तुम्हाला सांगणार आहे. असं काही नाही की ते पुस्तकाचं नाव मी हाईड करून ठेवणार आहे, तेही तुम्हाला सांगणार आहे. आणि माझे अनुभव आणि मला त्यातून काय शिकायला मिळेल तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजे फक्त मी जस्ट मला वाटते 10 ते 15 दिवसच झाले ते पुस्तक वाचते, त्यातूनही मला बरंच काही शिकायला भेटलेलं आहे. तोच अनुभव मी तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे आणि मला वाटते नक्कीच तुम्हालाही त्याचा फायदा होईल. म्हणजे आपण इथे काही प्रमोशन वगैरे काही करत नाही. आता मी काही एवढी मोठी नाही किंवा आपलं चॅनल एवढा मोठा नाही की माझ्याकडे प्रमोशन येईल वगैरे काय, असं बिलकुलही नाही आहे काहीच. मला जस्ट वाटलं म्हणून मी ते पुस्तक तुमच्यासोबत शेअर करते आणि आजपासून त्यातलं मला जे काही मला शिकायला मिळत आहे तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यामुळे आजपासून आपण नवीन सुरुवात करणार आहे की त्यातले अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला त्या पुस्तकाचं नाव सांगते. तर हे आहे ते पुस्तक. तर त्या पुस्तकाचं नाव आहे जगभर गाजलेलं पुस्तक, द मिरॅकल मॉर्निंग, हॅल एलरॉड असं ते नाव आहे पुस्तकाचं. म्हणजे हॅल एलरॉड यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं नाव असं आहे की द मिरॅकल मॉर्निंग म्हणजेच पहाटेचा चमत्कार अनुभवा, असं ह्याच्यामध्ये सांगितले. तर मला हे पुस्तकाचं नाव वाचलं त्यावेळी म्हणजे असं वाटलं की पहाटेचा चमत्कार म्हणजे नक्की काय असेल असं मला वाटलं. म्हणून मी ते पुस्तक घेतलं आणि वाचायला सुरुवात केलं. तेव्हा मला समजलं की खरंच म्हणजे
पहाटेचा चमत्कार हे खरंच खूप वेगळा आहे आणि त्याच्यामधून खरंच आपल्या जीवनाला एक नवीन आकार मिळतो असं मला वाटलं. आणि बरेच अनुभवही मला तुमच्यासोबत शेअर करायचे, पण आज एक सुरुवातीला बेसिक मला सांगते मी त्यातल्या गोष्टी. तर सुरुवात ज्यावेळी वाचायला केली तेव्हाच मी तुम्हाला सांगते. मी एक अशी डायरी केली बघा आणि त्याच्यामध्ये मी लिहून ठेवायला सुरुवात केली. असं डायरीला लावलेलं पेन तर असतेच. आणि जेव्हा मी ते पुस्तक वाचते ना, तर मला असं वाटतं की ह्यातली काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करण्यासारख्या आहेत. पटकन मी त्या नोट डाऊन करून घेत असते, तेच मी तुम्हाला सांगते. तर मला ह्याच्यामध्ये एवढं सांगायचं, तर ह्याच्यामधलं मला सुरुवातीचं हे सांगायचे की जेव्हा मी द मिरॅकल मॉर्निंगबद्दल ऐकलं होतं तेव्हा मला वाटलं की ही कल्पना नवी म्हणजे आहे. तर खरंच मी सांगते की जेव्हा द मिरॅकल मॉर्निंग हे मी ऐकलं तेव्हा मला वाटलं की अरे हे खरंच काहीतरी नवीन आहे, बघूयात तर आपण हे ट्राय करून की नक्की काय आहे ह्याच्यामध्ये, असं मला वाटलं होतं. तर ह्याच्यामध्ये असं आहे की जेव्हा आपण पहाटे लवकर उठून आपण आपल्या ध्येयावरती लक्ष केंद्रित करू शकतो तेव्हा आपल्याला खरंच मिरॅकल मॉर्निंगचा अर्थ समजतो. म्हणजे जेव्हा आपण पहाटे उठतो त्यावेळी आपण बघतो की आजूबाजूला पूर्ण शांतता असते आणि आपली एक छान झोप झाल्यानंतर खरंच आपल्या मेंदूमध्ये आपली ध्येय काय असावी किंवा आपण आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, स्वतःवरती आपण काम कसं केलं पाहिजे, आपण कोणत्या गोष्टी टाळायला हवेत, कोणत्या गोष्टी आयुष्यामध्ये आपण करायला हवेत, हे खरंच ह्याच्यामध्ये खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. की पहाटेची शक्ती हीच असते की आपण आपल्या ध्येयावरती लक्ष केंद्रित करू शकतो आणि त्याचा अनुभव मलाही आलेला आहे. म्हणजे बघा ना की इतक्या दिवसाच्या गॅपनंतरही मी आज हे सगळं सुरू करते, व्हिडिओ वगैरे, आणि तुमच्यासोबत नव्यानं हे सगळं शेअर करते. म्हणजे हे सगळं त्याच्यामधूनच झालं आहे ना. तर मी स्वतःही तो अनुभव घेतले आणि तुमच्यासोबतही तो मी आता शेअर करत जाणार आहे. तर पहिला हाच मला फायदा झालेला आहे याचा. आणि दुसरं म्हणजे द मिरॅकल मॉर्निंगचा स्टडी करण्यापूर्वी मी रोज उशिरा उठायचे आणि त्याच्यानंतर दिवसाची सुरुवात करायची. पण जेव्हा आता मी दिवसाची सुरुवात लवकर करत आहे तेव्हा मला लवकर उठण्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये काय बदल होतात ते मला हळूहळू समजायला लागलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला म्हणजे असं व्हायचं की काय करायचं लवकर उठून, काय करणार आहे आपण, असं व्हायचं. त्यामुळे थोडंसं मी लेट उठायचे. पण ज्यावेळी मी पहाटे उठायला सुरुवात केली हे पुस्तक वाचताना तेव्हा मला असं जाणवलं की सुरुवातीला थोडंसं थकल्यासारखं होते, पण नंतर हळूहळू मला असं जाणवलं की आपण खरंच खूप म्हणजे नाही का स्वतःला एनर्जेटिक फील करतो आपण ज्यावेळी लवकर उठतो त्यावेळी. आणि खरंच नवीन काही करण्यासाठी आपल्या डोक्यामध्ये विचार येतात की आपण नवीन काहीतरी करूयात, नवीन सुरुवात करूयात. म्हणजे नाही का मस्तपैकी पहाटे उठते मी, पहाटे उठलं की थोडंसं गॅलरीमध्ये थांबायचं, मोकळी हवा थोडीशी आपण घ्यायची आणि पूर्ण शांतता असते आजूबाजूला, ती पण अनुभवायची. त्या शांततेमध्ये खरंच खूप मोठी ताकद आहे हे मला जाणवलं. नवीन काहीतरी क्रिएटिव्ह करायचे विचार डोक्यामध्ये येतात. त्याच्यामुळे मी ही नवीन सुरुवात केली. तुम्हालाही खरंच सांगते, जेव्हा आपण पहाटे उठायला सुरुवात करतो आणि ती सकाळची एक हवेची झुळूक असते ती आपण अनुभवतो आणि आजूबाजूची शांतता आपण अनुभवतो, त्यावेळी खरंच खूप काही असं नवीन करण्याचे विचार आपल्या डोक्यामध्ये येतात आणि आपला पूर्ण दिवस एनर्जेटिक असं फील होतो. म्हणजे कसं सांगावं तेच मला समजत नाही आहे. पण मिरॅकल मॉर्निंगच्या आचरणामुळे खरंच माझ्या रोजच्या दिनचर्येमध्ये खूप छान फरक पडलेला आहे. आणि खरंच म्हणजे जेव्हा मिरॅकल मॉर्निंगचा मी अनुभव घ्यायला सुरुवात केली, म्हणजे पहाटे उठून मस्तपैकी असं गॅलरीमध्ये जायचं, छान अशी वाऱ्याची झुळूक आपल्या स्वतःच्या अंगावरती घ्यायची आणि आजूबाजूला जी काही शांतता असते ती आपण अनुभवायची आणि स्वतःशी बोलण्याचा वेळ आपल्याला त्याच पहाटेमध्ये मिळत असतो. म्हणजे आपण गॅलरीत मस्त उभं राहून वाऱ्याची एक झुळूक घेतोय आणि मस्त शांतता अनुभवतोय, त्यावेळी आपण स्वतःशी बोलू लागतो की म्हणजे आपल्या आयुष्यात आपल्याकडनं काय चुका झाल्या ते आपण त्या कशा सुधारल्या पाहिजे ते, आणि पुढे जाऊन आपल्याला काय करायचं आहे, आपण काय केलं पाहिजे, असा विचार आपण करायला सुरुवात करतो आणि आपण स्वतःवरतीच काम करायला सुरुवात करतो. आणि तेव्हा खरंच आपला पूर्ण दिवस खूप छान एनर्जेटिक जातोय असं मला जाणवायला लागलं. त्यामुळे वाटलं की तुमच्यासोबत पण अनुभव हा शेअर करावा, तुम्हालाही नक्कीच त्याचा फायदा होईल. त्याच्यानंतर मिरॅकल मॉर्निंग फॉलो करायला सुरुवात केल्यापासून माझं मन प्रसन्न राहते, शरीरामध्ये एक वेगळीच ऊर्जा राहते आणि नवीन इनोव्हेटिव्ह आयडिया आपल्या डोक्यात येतात. एकंदरीत आपलं सगळं जीवन खूप छान होत जातं. म्हणजे जेव्हा मी म्हणजे असं उशिरा उठायचे, उशिरा म्हणजे जास्त पण उशिरा नव्हते उठत मी, पण थोडंफार उशिरा उठायचे ना, त्यावेळी मला असं जाणवायचं की पूर्ण दिवस असा आळसामध्ये जातोय किंवा असं डोक्यामध्ये नवीन काही क्रिएटिव्ह आयडिया येत नाही, ते काहीच नाही.
पण ज्यावेळी मी असं मिरॅकल मॉर्निंगचा अनुभव घ्यायला सुरुवात केली, खरंच लिटरली सांगते की पूर्णपणे असं 360मध्ये आपलं सगळं बदलून जातं की म्हणजे पूर्ण तुम्ही स्वतः अनुभव घ्या आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा की मिरॅकल मॉर्निंगमुळे तुमच्या आयुष्यात काय म्हणजे बदल झालेला आहे. म्हणजे बघा ना, छान पहाटे उठायचं, त्यावेळी आजूबाजूला कसलाही गोंगाट नसतो, मस्त गॅलरीत जायचं, छान अशी वाऱ्याची झुळूक छान अशी वाऱ्याची झुळूक आपल्या अंगावरती घ्यायची, त्याचाही अनुभव आपण घ्यायचा वाऱ्याच्या झुळकेचा. त्याच्यानंतर आजूबाजूची शांतता अनुभवायची आणि स्वतःशी बोलायचं. स्वतःशी बोलण्यासाठी आपल्याला तेव्हा म्हणजे नाही की वेळ मिळतो पहाटेचा, तोही अनुभवायचा आपण. आणि एक क्रिएटिव्हिटी आपल्या आयुष्यामध्ये येते आणि तेच मी अनुभवते आणि तेच वाटलं की तुमच्यासोबत पण शेअर करावं असं मला वाटलं. आणि म्हणजे मी काय करते की जे काही अनुभव येतात ते मी लिहून ठेवते. म्हणजे असं होतं की ज्यावेळी आपल्याला कॅमेरासमोर बोलायचे तेव्हा हे काही आपल्याला आठवत नाही ना, त्याच्यामुळे मी ते लिहून ठेवायला सुरुवात करते. तर मिरॅकल मॉर्निंगच्या अध्ययनाने माझ्या जीवनामध्ये नवीन सकारात्मकता आली. ती सकारात्मकता मला तुमच्या आयुष्यामध्ये पण हवी आहे, म्हणून आजपासून या अध्यायाची मी सुरुवात करते आणि माझा प्रवास तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे खरंच मला वाटलं की हे मिरॅकल मॉर्निंग जे काही आहे तो अध्याय माझ्या आयुष्यात आला आहे, तोच अध्याय मला तुमच्या आयुष्यामध्ये पण हवा आहे. म्हणून मी आजपासून त्यातले माझे जे काही अनुभव आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि नक्कीच तुम्हालाही याचा फायदा होईल. आणि खरंच तुम्ही ते पुस्तक घेऊन वाचलं तर आणखीनच फायदा होईल, पण असं काही नाही की तुम्ही घेतलंच पाहिजे. माझे अनुभव तुमच्यासोबत मी शेअर केले आणि तेच तुम्ही फॉलो करायला सुरुवात केली तरीही बराच फरक तुमच्या आयुष्यामध्ये पडणार आहे. आणि मी नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्यामध्ये जे काही बदल झालेत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तेच बदल तुम्ही तुमच्या स्वतःमध्येही करावेत असं मला वाटतंय, कारण त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये खरंच नक्कीच फरक पडणार आहे. तोटा कोणालाच याचा होणार नाही, खरंच नक्कीच सगळ्यांना याचा फायदा होणार आहे. म्हणून तेच बदल तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सुरुवात करा असं मला वाटते. म्हणून आजपासून नवीन अध्याय सुरुवात करते मी की जे काही अनुभव मला त्या पुस्तकामधून येतात तेच मी लिहून काढणार आहे आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. तर चला आपण उद्यापासून काय करूयात की नवीन म्हणजे जे खरंच अनुभव मला आलेले आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते. आज फक्त एक बेसिक सांगितले की मी तुमच्यासोबत काय शेअर करणार आहे, मला काय अनुभव आला आहे आणि कशामधून मला तो अनुभव आला आहे ते मी फक्त सांगितले. आता उद्यापासून मला काय काय अनुभव आलेत ते मी एक एक तुमच्यासोबत शेअर करायला सुरुवात करणार आहे आणि तुम्हाला नक्कीच याचा काहीतरी फायदा होईल असं मला वाटते, म्हणून मी हे तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील. आणि खरंच मी तुम्हाला विश्वास देते तुम्हाला नक्कीच यातून तुमच्या आयुष्यामध्ये फायदा होणार आहे. असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत, त्यामुळे आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये उद्या. चला बाय.